तसेच मानकोली संघाने आहे ना आपल्या स्कोररशी संपर्क साधायचा आहे. एक इनिंग झाल्यानंतर निश्चितच आपण पाहतोय एक चांगली मॅच टफ फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघातले द्वंद्व युद्ध जेव्हा जेव्हा ही सामना खेळला जातोय तेव्हा तेव्हा त्या मॅचला खूप मजा येते आणि आज ही मजा येईल यात मात्र काही शंका नाही आहे. या सीझनची दुसरी रजनी स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. खास करून आपण जर पाहिलं तर सन्मान्य सुभाष ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ही साकारण्यात आलेली स्पर्धा हरिभक्त परायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतंय. निश्चितच 40+ वरती असलेलं प्रेम त्यांना मात्र हे स्पर्धा आयोजन करण्यासाठी भाग पडलेला आहे आणि त्यांना पूर्णपणे साथ देत असताना अष्टविनायक ठाकूरपाडा संपूर्ण टीम त्यांच्या पाठीशी खास करून गणेश ठाकरे असतील हरेश ठाकरे असतील यांची अथांग मेहनत आपल्याला पाहायला मिळते. गेम ऑन पंचांचा अधिकृत इशारा केला जातोय. खेळाला होते सुरुवात. राहुल गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी ही पाहू शकता आपण हिम्मत आणि फुलाची. पाहूया हिम्मत यांची हिम्मत दाखवत असताना किती धावांची मजल मारली जाईल. पहिल्याच चेंडूवरती स्लाइस केला गेला आहे. पहिल्या रिझनला आबाईल मुजमार अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू काय अडवला नाहीये पण आपल्याच पायाने आपण पाहतो ढकलून दिलं सीमा पार. पहिल्याच चेंडूवरती येतोय चांगला फटका चौकार. यस समोर जी पॅव्हिलियन आहे स्वर्गीय गणेश भोईर व स्वर्गीय भरत भोईर स्टँड त्याच्यामध्ये जी डीपी आहे ती चालू करायची आहे म्हणजे लाईट संपूर्ण चालू होईल. कोणी गाववाले बसले असतील यात कोणाला माहिती असेल तर प्लीज आपण ती लाईट तिथे जाऊन चालू करायची आहे जेणेकरून आपल्या ग्राउंडच्या अवतीभोवती लाईट चालू होईल. पुढील चेंडू यावेळी फुल टॉस टर्न केला गेला आहे. नो बॉलचा इशारा सुद्धा केला. डीप मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला होता परंतु नाकारलं गेलं पंचांच्या माध्यमातून. बिमरचा मला तरी वाटतं हा नो बॉल घोषित केला गेला आहे. येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. वन प्लस वन अशा 2 धावा या चेंडूवरती. धावसंख्या पुढे सरकते 6 अंकावरती. सुरुवात दमदार झालेली आहे. पाहूया राहुल माली पुन्हा एकदा टर्न होत आहे फ्रीजचा चेंडू फेकण्यासाठी. ह्या वेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी मानस जरूर धरला होता परंतु गतीला प्राप्त करून दिली चेंडूला. परिणाम स्वरूप भाऊ पाटील आपण पाहतो की निर्धावची झाली सांगता. आज वेगळ्याच रंगात ढंगात भाऊ पाटील येलो आणि येलोमध्ये पाहायला मिळेल. येलो ग्रुप येलो झेंडा आज गाडतीलच. डान्स पाहायला मिळेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर नामी संधी चालू आली होती. बॅटची हलकीशी कडा घेतली होती परंतु झेल काही कन्वर्ट करता आलं नाही आहे आणि जीवनदान या ठिकाणी आपण पाहिलं तर फुलाजी आज प्राप्त होतंय. पुढील चेंडू पाहूया. क्या बात आहे क्या बात आहे. हाही चेंडू आपण पाहतो अतिशय चांगल्या पद्धतीचा फुलवड्यांचा चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजनला खेळून काढण्याचा प्रयत्न मानस फसला गेला. पुन्हा एकदा पाहतोय आपण निर्धावचे होते सांगता. बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिले ना नो बॉल फेकल्यानंतर येत आहेत म्हणजे एक चांगली वापसी मी तर म्हणेन राहुल यांची. नेहमीच या गोलंदाजा ज्यावेळेस तुम्ही शपटावरती पाय देता ना तेवढा अधिक ताकदवार आक्रमक होतोय आणि पाहू शकता या ठिकाणी आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढलेला आहे. स्क्वेअर अंपायरच्या रिजनमध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला होता परंतु नाही आहे एका धावेवरती समाधान. यस या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात. धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त धावफलकावरती 7 लागली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला होता त्यानंतर मात्र कमर कसली आहे. या ठिकाणी पाहतोय आपण एजंट गॉन फलंदाज होते बाद झेलच्या स्वरूपात.
जात नाही आहे आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी तन मन धन अर्पण केलेलं आहे त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि खूप खूप सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आपण पाहत आहात हरिभक्त परायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025चं भव्य दिव्य रजनी स्पर्धेचं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की या ठिकाणी रेग्युलरच्याही 8 टीम खेळणार आहेत. संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहतोय की लीग स्पर्धा त्यांची पाहायला मिळते. TPL आणि रजनीस मध्ये आपण पाहतोय की या 40+ खेळ काय रंगताना पाहायला मिळतंय. यावेळेस पहिल्या चेंडूला टर्न केला स्कोडा अंबरच्या रिजन मधून चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. 2 क्षेत्ररक्षक पावत आहेत परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमा पार चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवात चांगली होते फलंदाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा चौकार आला होता. या ठिकाणी पण पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा चौकार येते. यावेळेस अधिक चांगला फटका खेळला गेला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली. हा ना चालू होतं. चेंडू डीप मध्ये आहे. अवसर आहे दुसरी धाव कंप्लीट करण्याचं आणि पहिली धाव अतिशय वेगाने घेतली त्यानंतर थोडासा वेळ मिळाला आणि लगेच दुसरी धाव कंप्लीट करताना पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहायला गेली तर 13 या अंकावरती आहे. या 13 धावेमध्ये 2 चौकार. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. सुनील पुन्हा एकदा वारंवार त्याच दिशेने खेळला जात आहे. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते परंतु इथं मात्र दुसरी धावेचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला परंतु एका धावेपेक्षा अधिक काही नाही आहे. याच्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान भावाले वर्सेस गावदेव वेले. क्या बात आहे. एक चांगले मॅच टप पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहते खेळाला सुरुवात पुन्हा एकदा होते. या ठिकाणी 7 धावा या ठिकाणी जमा केल्यात या ओव्हर मागे. 13-14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर जय हनुमान भावाले आणि गावदेव वेले ही मॅच. इथं काय घडतंय. चेंडू मात्र निघून गेल्या किपरच्या हातामध्ये. सरळ एष्ट्याच्या वरतून सेपल झाले ते क्रॉस झाले होते. जागा बनवली होती. घर सोडलं होतं आपण जर पाहिलं तर आणि बरोबर एष्ट्याच्या वरतून हा मात्र चेंडू निघून जातोय. पुढे चेंडू यावेळेस सोडवलाय. पाहूया अधिक उंची तर आहे. लांबी गाठली जाईल का आणि अंदाज काही बांधता आला नाहीये. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू मात्र फरार झाला. सीमा पार चौकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर राहुल यांना काय अंदाज बांधता आला नाही. फ्लड लाईटचा काहीतरी मला वाटतं त्रास झाला असावा कारण चांगला खेळाडू आहे. अशा चुक्या कधी पाहायला मिळत नाहीत परंतु या ठिकाणी ती चुकी पाहायला मिळाली कारण झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु कुठेतरी चुकीचा अंदाज. परिणाम स्वरूप चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 18. पुन्हा एकदा उडवलेला आहे. आता मात्र फसला गेलाय फटका आणि रणजित ही इथं मात्र झेलला दान करतोय आणि या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली. एकाच चेंडूवरती तुम्हाला 2 वेळा मात्र जीवनदान मिळू शकत नाहीये. फलंदाज बाद झाले. झेलच्या स्वरूपात सुटला होता त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. असेल आणि आपल्या डगआउट मध्ये सुद्धा पडला असेल परंतु आपण पाहतोय की झेल सुटला जरूर पण लगेच कमबॅक केलं. सावरलं स्वतःला आवरलं आणि फेकी काय सुंदर पाहायला मिळाली
आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज मानाजी मात्र बाद झाले रनआउटच्या स्वरूपात. चांगली क्षमता आहे तुमच्याकडे, मोठे फटके तुम्ही खेळू शकता आणि आपलातून फटकाही मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला होता आणि असा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय, याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कुठलं असू शकेल. नवीन फलंदाज लहू या ठिकाणी येतोय. एक लहू असा एक स्फोटक फलंदाज आहे, कधीही गेम चेंज करू शकतोय, परंतु मॅच मध्ये गेम वापस आणण्यासाठी खूप चांगली गोलंदाजी सुनील यांची सुद्धा पाहायला मिळाली. अभि मरता क्या ना करता स्वतः संघनायक मनोज या ठिकाणी येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूची फेकी या ठिकाणी पाहतोय, वन साइडला फ्लिक केलं गेलं आहे हलक्या हाताने. एक धाव कंप्लीट केली आहे, चेंडू डीप मध्ये आहे, चेंडूला उचलला गेला, दुसरीचा प्रयत्न घातक ठरू शकतोय, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आपण पाहू शकता 21 धावा ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू मनोज केनी यांच्या माध्यमातून फेकलं गेलं. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. पुन्हा एकदा पाहू शकता आपण ऑन साइडला मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये उचलला जातोय. आता मात्र हा ना चालू आहे आणि या ठिकाणी फलंदाज होतोय बाद, अजून एक रनआउटच्या स्वरूपात. मध्ये अतिशय स्फूर्तीला पाहू शकता, एनर्जी खूप आहे या खेळाडूकडे, फिटनेस खूप चांगली पाहायला मिळते. दिलीप और भाव या नावाने फेमस फोकस पाहूया या मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. धावसंख्येवरती नजर टाकली तर अजूनही पाहतोय आपण 22 धावसंख्येवरती थांबून आहे. तिसरं षटक चालू आहे. यस, आपल्या मध्ये काहीतरी चुकी वाटते, जीवन असो की खेळ असो मित्र, असं वाटत असेल की कुठे चुकी होते ती आपल्याला समजते, तर एक पाऊल मागे या आणि पुन्हा एकदा त्या कामाला सुरुवात करा. मनोज पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र उडवलाय, फसला गेला आहे फटका, परंतु सेफ लँडिंग होते. स्वतः गोलंदाज चेंडूच्या पर्यंत पोहोचत आहेत, त्या दरम्यान आपण पाहू शकता अतिशय वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काल पहिला सामना खेळला होता, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 49 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर धावा बनल्या नाहीत. दुसरा सामना आपण पाहिला तर 23 धावांचं टार्गेट होतं आणि ते पूर्ण करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये ती मॅच आली होती. म्हणजे आपण पाहू शकता गोलंदाजांना किफायती असा वातावरण पाहायला मिळते. संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर लीगच्या मॅचेस होत आहेत TDPLच्या आणि त्याच्यामध्ये भरपूर धावा बनताना पाहायला मिळत आहेत, परंतु जसे संध्याकाळ होते, रजनी स्पर्धेला सुरुवात होते, तेव्हा कुठेतरी धावा थांबल्या जात आहेत. गोलंदाजांना खेळपट्टी साथ देताना पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टमध्ये गॅप आहे मोठा आणि त्या ठिकाणी नाही रनांचा तोटा, चेंडू जातो सीमा पार, चौकार. तिने धावसंख्येला मिळतो आकार, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 या अंकावरती. संघर्षाचं वातावरण निर्माण जरूर केले गेले आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर 12 धावा खर्च झाल्या. या ओव्हरमध्ये कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं तर काय अफलातून फटका पाहायला मिळाला होता. गॅप शोधलं होतं, आपण पाहिलं तर कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये होता आणि त्या कारणास्तव आपण पाहतो त्याच्या डोक्यावरून तो खेळला गेला होता. बरोबर गॅप मध्ये चेंडू फरार झाला चौकारासाठी. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज टर्न होते. आता यावेळेस अल्टी पलटी, अजून एक दमदार असरदार ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमा पार, चौकार.
आतापर्यंत आपण पाहिले तर षटकाराची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे, विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. एक चौकारची हॅट्रिक पाहायला मिळेल सचिन यांच्या माध्यमातून. त्याची बरोबरी करेल का या ठिकाणी? पुन्हा एकदा इथं मात्र चेंडूला टर्न केलेला आहे, इथे गॅप शोधला गेला आहे. क्षेत्ररक्षक दोन येत आहेत आणि क्रिकेटचा रिझन आणि फुटबॉलचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तिसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न होता, परंतु अचूकरित्या त्या कलेक्ट केल्या जातात. क्या बात आहे. लहू मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. या 3 धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरकते. 35 धावा. आता मात्र कुठेतरी धावसंख्या जी आहे ना ते स्कोर कार्डवरती चांगली पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना जो आहे तो पाहायला मिळेल जानमान भावाले आणि गावदेवी वेळे. दोन्ही संघनायक टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. त्याचबरोबर आपली जी ऑफिशियल एंट्री जी आहे ती सुद्धा घेऊन यायची आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 35 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक गडी बाद करत असताना 7 धावा खर्च केल्या होत्या राहुल माले याने. सुनील याने पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार खाल्ला होता, त्यानंतर कमबॅक केलं होतं, परंतु सेकंड लास्ट चेंडूवरती आपण चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 12 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, अर्थात आपण पाहतोय 16 धावा आल्या. एकंदरीत 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 35 धावा झालेल्या आहे. चला वेलला वाचवा मित्र. आजचा गट जो आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे. त्याच्यासाठी सर्वांना विनंती आहे, पण वेळेवरती सामने संपवायचे आहेत. आणि आज बरोबर टाईमशीर सामन्याचा शेड्यूल चालू झालेला आहे. दोन्ही टीमला मी खूप धन्यवाद देईन की त्यांना जो वेळ दिला आहे त्या वेळेमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. यानंतर वेले आणि भावाले ही मॅच होणार आहे. जो संघ उशिरा करेल त्या संघास पॅनलाइज केले जाईल याचीही नोंद घ्यायची आहे. पहिली इनिंग संपायच्या आत दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. जो संघनायक उशीर राहील त्याला पॅनलाइज केलं जाईल आणि जो संघ सामना संपूनही उशिरामध्ये येतोय त्याला डबल पेनल्टी लागली जाईल 2-2 धावांची. तर याचीही नोंद घ्यायची आहे. रणजित यावेळेस क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीचा कव्हरच्या रिझनला फटका खेळला होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय आणि गुरुनाथ आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत आपण पाहतोय या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या तरीही एक चांगला फाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दिलीप आणि लहू ही अशी जोडी आहे ही कधीही गेअर चेंज करू शकतोय. टॉपमध्ये येण्याचा हा जोडीचा नेहमीच प्रयत्न असतो. पाहूया लहू ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला येतोय. चेंडू तर गेलाय सीमा पार. पंचांच्या माध्यमातून काय इशारा येतोय पाहूया. यस, या ठिकाणी बॅटला चाटून हा चेंडू मात्र फरार झाला. नो चान्स. शॉट फायलेगच्या रिझनला क्षेत्ररक्षक होता. चेंडू सीमा पार झाला. चौकार. डीजे धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 47. 47 धावा. क्या बात आहे. अफलातून धावफलक सजला जातोय. कालचा रेकॉर्ड या ठिकाणी तुटला जातोय की काय पाहूया. पुन्हा एकदा आक्रमक फटका ऑन साइडला लॉंगांच्या रिझन मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय त्या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी पाहतोय आपण रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावा 2 धावेने आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती. लहूने मात्र सर्व काही आपल्या खांद्यावरती घेतलेले आहेत. 49 धावा सांघिक स्कोर आपल्याला पाहायला मिळते आणि वैयक्तिक लहू यांची पाहायला मिळते 27 धावा. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 3 चौकार आणि 1 षटकार. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज
तयार होतो. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवला आहे, परंतु या ठिकाणी टायमिंगचा अभाव, शॉट सिलेक्शन चुकीचं, ताकद कमी, परिणाम स्वरूप जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. लहू अशा ह्या महान राजाला मानाचा मुजरा बोलूया. खेळाकडे आपण पाहतोय, धावसंख्या जी आहे ती 49 अंकावरती. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. आग ओकत होता मैदानाच्या आतमध्ये. लहू एक चांगली धावसंख्या जमा केली होती. चला दोन्ही संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. अतिशय कडक नियम आहेत मित्र. जर तुम्ही थोडाही उशीर कराल तर त्याचा तुम्हाला परिणाम सोसावा लागेल. शेवटचा अंतिम चेंडू इथेही फसला गेला आहे. मनोज आहे त्याच्या खाली, चुकी नाहीये. अजून एक फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. मुकेश 4 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला पाहतोय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 49 बरोबर 50 धावांचं टार्गेट सेट केले गेलं आहे. समोर टीम गुरुदत्त मानकोली. चला दोन टीमचे संघनायक प्लीज आपण या. वेले आणि भवाले दोन्ही टीम जर उपस्थित झाल्या नाहीत तर एक षटक कमी करण्यात येईल. चला मानकुली आपण चला ग्राउंड खाली करायचं आहे आणि लगेच चला आपण फिल्डिंग सजूया. सारंगाव सन्माननीय हरिभक्त पारायण सुरेश महाराज ठाकरे साहेबांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते टॉस आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. तर चला क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या प्लीज. विनंती असेल जानमान सारंगाव संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस सन्मान्य हरिभक्त परायण सुरेश बुवा ठाकरे महाराजांना विनंती आहे की आपण या. टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभहस्ते या ठिकाणी केलं जाईल नाणेफेक. एका बाजूला आपण पाहतोय गावदेव वेले तर दुसऱ्या बाजूला जहानमान भवाले. ही बिग फाईट बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल. बघा काटा छापा बघून घ्या. काटा आणि छापा ना दाखवू नका त्यांना. खालते गेल्यावर डबल करू का आपण. खालते 2 मिनिट ऐका ना. कॉइन खालते गेला ना आपण डबल करू. छापा असं कॉलिंग केलेलं आहे आणि त्याच्या बरोबर विरोधात आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे तर आपला निर्णय काय असेल गावदेवी वेले. यस बॅटिंग स्वीकारलेली आहे. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे कॉल जे आहे ते गावदेवी वेले संघाने जिंकलेलं आहे आणि सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित हरेश दादा ठाकरे आपण व्यासपीठावर या.
यस त्याचबरोबर सन्माननीय हरेश भोईर साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील या. व्हेरी गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण थेट मॅचच्या दिशेने बोलूया ज्या ठिकाणी या अर्धशतक ठोकावं लागेल विजयासाठी टीम मानकोलीला. जयनमान सारंगाव ची फलंदाजी आपण पाहिली. भरपूर चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून झालं. पहिलं षटक अप्रतिम फेकलं होतं राहुलने. सुरुवात आपल्या टीमला चांगली करून दिली होती. त्यानंतर मात्र दुसरं षटक 12 धावांचं, तिसरं षटक 16 तर चौथं षटक 14 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर बनल्या आहेत 49 धावा. 50 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे आणि या धावांचा पाठलाग पाहूया टीम गुरुदत्त मानकोलीच्या बाजूने कशा प्रकारे केला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अविन विथ तानाजी, तर बॉलिंग ट्रॅकवर ज्ञानेश्वर पाटील. यस नंदू पाटील एक चांगले गोलंदाज आहेत. सातत्याने भरपूर चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत आहेत. परंतु या मॅचच्या माध्यमातून सुरुवात कशा प्रकारची राहील याकडे नक्कीच लक्ष असणार आहे. व्यासपीठावर हरेश दादा भोईर उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये त्यांना आपण इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वेहेले, या 50 धावांचे लक्ष आणि त्या लक्षाला या ठिकाणावरनं पाठलाग करण्यासाठी सुरुवात होत आहे. पहिला बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर होत आहे आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर टीम गुरुदत्त मानकोलीसाठी आल्या 2 धावा. अविनचा रोल जो आहे तो अति महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये. नंदू पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. फटक्यामागे चुकीची निवड आपण पाहतोय. बीट केलं त्या ठिकाणी फलंदाज झाला. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने सुरुवात जी आहे ती अप्रतिम. पूर्णपणे आपला अनुभव जो आहे तो या ठिकाणी झोकून देत असताना नंदू पाटील यांना आपण पाहतोय. हे मात्र खूप गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडी मिसफिल्ड जरूर झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील लावत असं संपर्क नाही आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत फुलाजी. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच पुढची मॅच आपण पाहणार आहोत. जय हनुमान बावाले विपक्ष गावदेवी वेले. टॉस टीम वेलेच्या कॅप्टनने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
टीम वेलेच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर टीम भावालेला क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलंय. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं अप्रतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. कारण टीम मानकुलेने ज्या वेळेस गोलंदाजी केली होती, गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट जरूर होती त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी काही अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी मिरिटवर चेंडू हाताळले गेले. फक्त आणि फक्त 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज नंदेव पाटीलने. अतिशय चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर बजरंग पाटील. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. अर्थातच येणाऱ्या 18 बॉलमध्ये डबल 44ची आवश्यकता आहे. तब्बल 50 धावा विजयासाठी ठोकत असताना मात्र सुरुवात अभि तशी झाली नाही आहे. फक्त आणि फक्त 6 धावा बोर्डवर लावल्या गेल्यात. तर दुसरं षटक बजरंग पाटील. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. टीमच्या कॅप्टनने जो भरोसा दाखवला आहे त्या भरोशाने गोलंदाजी पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटक क्रमांक 2. समोरच्या दिशेने आपण तानाजीला पाहतोय. नक्कीच आता मात्र या ठिकाणावरनं विकेट मोठ्या फटक्यांची गव्वासनी तुम्हाला घालावी लागेल. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवलाय. बॉल टाकून झाल्यानंतर मात्र गोलंदाज स्लिप झाले होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो झालाय. तिसरी घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? यस, प्रयत्न झाला परंतु रनआउटची विकेट. पहिली विकेट सॅक्रिफाईस केली त्या ठिकाणी. तानाजी बॅक टू द डगआउट. रनआउटची विकेट आणि त्यानंतर मात्र फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आपण सुनील मालीला पाहतोय. एक महत्त्वाचा खेळाडू टीम मानकोलीसाठी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल. जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. षटकातील पुढचा बॉल. बजरंग पाटील पुन्हा एकदा. या बॉलेचा बॉल ऑन साईडला कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. धावफलकावर झाल्या आहेत 12 धावा. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सन्माननीय प्रेमनाथजी पाटील माजी उपसरपंच ओवली गाव आणि गावदेवी ओवली टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत. वेलकम. ऑन साईडला प्रहार झालाय. बॉल हव्यामध्ये. गॅप मोठा नाही. धावांचा टोटा येतो हा चौकार. 4 धावा. एक चांगला फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता. 4 धावा मिळाल्या. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 16 गाडवला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय.
बजरंग पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या बॉलवर मोठा फटका अर्थातच चौकार आलाय. कुठेतरी आत्मविश्वास जो आहे ना तो द्विगुणित झाला असेल फलंदाज अव्वींचा, यात मात्र काही शंका नाही आहे. वैयक्तिक 11 या धावसंख्येवर खेळतोय. चला मॅचला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16. बॉल आतापर्यंत बॉल 3 टाकून झाले आहेत. मॅचवर लक्ष असू द्या. फुलटॉस आहे, ऑन साइडला भिडकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. मात्र तिसरी घेण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न जरूर अविनला विचारला जाईल. रन आउटची विकेट, फलंदाज बाद. अव्वींची विकेट आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मनोज टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया कशा प्रकारे आपल्या टीमला साभार देईल, कारण या ठिकाणावरनं सुनीलची साथ देणे देखील खूप गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल बजरंग पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा थोडी मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. डायरेक्ट हिट, मात्र ओव्हर थ्रो आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला देखील डायरेक्ट हिट केलं गेलंय. या बलेस परतावं लागेल. मनोजची महत्वाची विकेट रनआउटच्या स्वरूपात, फलंदाज बाद. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. विक्रम नाईक आमचे गुणलेखक मला सांगतायत धावा झाल्या आहेत. एक चुकीची दुरुस्ती, एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे नक्कीच, कारण सेकंड बॉल जो आहे तो वाईट बॉल होता. वीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. 20 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 धावा
एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि त्यानंतर अजूनही 2 षटका अर्थातच 30 धावा अजूनही आवश्यक आहेत. षटकातील शेवटचा बॉल फुलटॉस आहे ऑन साईडला उडवलाय बॉल जातोय आणि गेलाय सीमा पार 6 धावा षटकार. अंतिम चेंडूवर मोठा फटका अर्थातच धावफलक मात्र पुढे सरकलाय. 26 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 24ची आवश्यकता अर्थातच 12.00च्या सरासरीने धावा जमा करणं अजूनही गरजेचं आहे टीम गुरुदत्त मानकोलीसाठी. सुनील मालीचा महत्त्वाचा रोल आहे या मॅचमध्ये. आज संदीप माली या टीममध्ये दिसून येत नाहीयेत आणि त्या कारणास्तव सुनील मालीवर जबाबदारी जी आहे ती अधिक आहे. परंतु या ठिकाणावरनं ती जबाबदारी पूर्ण करत असताना 12 बॉलमध्ये 24 धावा ठोकायच्या आहेत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर फुलाजी. षटकातील पहिला बॉल या बलेचा बॉल डावस्टिक मिस करतोय. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावांवर रोख लावणं अति महत्त्वाचं आहे. नक्कीच गुरुदादा एक फनी कॅरेक्टर. षटकातील पुढचा बॉल या भलेचा बॉल कट केलाय. गली रिझन मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. कारण या ठिकाणावरनं तुमचं आव्हान जे आहे या स्पर्धेतील जिवंत ठेवायचं असेल तर ही मॅच तुम्हाला जिंकावी लागेल आणि त्यानंतर सातत्याने प्रत्येक मॅच जिंकणं अति महत्त्वाचं आहे. या बले ऑन साईडला हा फटका खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. धावफलक पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हे षटक अति महत्त्वाचं आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. उर्वरित 10 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल या बॉल स्टॉपेज लागलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील का? नक्कीच अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला गेलाय. मात्र त्या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली पाहायला मिळते आहे. रनिंग बिटवीन द विकेट जे आहे ना ते भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 3 धावा कंप्लीट देखील झाल्या आणि धावफलक 3 ने पुढे सरकला. 32 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला प्रहार तर झालाय मात्र बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मोठी विकेट टीम सारंगावसाठी. फलंदाज बाद सुनील माली. सुनील मालीची महत्त्वाची विकेट. अगदी या फटक्याचा विचार केला ना तर टायमिंग अचूक झालं नव्हतं. ताकद ही तेवढी झोकता आली नव्हती. परिणामस्वरूप बॉल बाउंड्री क्लिअर करू शकला नाही आहे. नवीन फलंदाज राहुल माली मैदानाच्या आतमध्ये.
8-18 हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी 2 महत्त्वाचे चेंडू या षटकातील बाकी आहेत. आठ चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. राहुल माली बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज राहुल माली यास फुलाजी षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील संपर्क आवत असं नाहीये. टॅप केलं होतं बॉलला. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये आणि या ठिकाणावरनं प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो दबाव निर्माण करेल टीम मानकोलीवर, यात काही शंका नाहीये. या बॉलचा बॉल ऑन साईडला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडी मिसफिल्ड आणि 2 धावा कंप्लीट. 1 शॉटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अर्थातच मिळेल या बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 3 33 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 17ची आवश्यकता. शेवटचा अंतिम षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय. 6 मध्ये टीम सारंगावला 17 रोखायच्या आहेत तर 6 मध्ये टीम मानकोलीला 17 काढायच्या आहेत. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर इक्वेशन पाहू शकता. प्रिन्स मोबाईलच्या माध्यमातून टेलिकास्ट भरपूर चांगलं पोहोचवलं जात आहे तुमच्यापर्यंत. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अतिशय महत्त्वपूर्ण षटक या ठिकाणी फेकलं गेलं. फुलाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून 1 विकेट आणि फक्त धावा खर्च केल्या 7. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर अगदी महत्त्वाचा गोलंदाज टीम सारंगावच्या बाजूने. मानाजी. पाहूया कशा प्रकारे हे षटक हाताळेल. मात्र टीम मानकोलीचा विचार केला ना तर या ठिकाणावर जे काही करायचं आहे ते रणजितला करायचं आहे, कारण रणजितमध्ये ती ॲबिलिटी आहे. षटकातील पहिला बॉल. मानाजी बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क आवत असं नाही आहे. शॉर्ट पॉईंट लेगला बॉल स्टॉप केला गेला आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट झाली आहे. मात्र सिंगल डबलने काम बनणार नाही आहे. तुम्हाला विकेट मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न या ठिकाणावरनं करावे लागतील, कारण येणाऱ्या 5 बॉलमध्ये कंपल्सरी चेसिंग 16ची आवश्यकता. मानाजी पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर राहुल माली. ऑन साईडला भिडकवलाय. अप्रतिम फटका. मिडल ऑफ द बॅट. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता. काय कमालीचा फटका राहुल मालीच्या बॅटमधून. मी याआधी म्हटलं होतं की जे करायचं आहे ते रणजितला करायचं आहे, परंतु नक्कीच अभ्यास जो आहे तो रणजितचा केला गेला, परंतु पेपर राहुल मालीच्या नावाने आलाय त्याच्या बॅटमधून हा षटकार. आता मात्र 4 चेंडू आणि 10ची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल. एक्झिट. काय घडलंय त्या ठिकाणी. यष्टीरक्षकाच्या मागे मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्या गेल्यात आपल्या टीमसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता.
नक्कीच, कारण आता ही मॅच चालू जी आहे, पहिल्या मॅचची शेवटची ओव्हर चालू आहे, 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता. त्याच्यानंतर पूर्ण एक मॅच, अजून एक षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव या बॉलवर, अर्थातच आता मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 8 धाबांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. अर्थातच विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय जय हनुमान सारंगाव टीमला. फक्त एक लिगल चेंडू या ठिकाणावरनं फेकायचा आहे आणि त्यानंतर विजय सुनिश्चित असेल. षटकातील शेवटचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साईडला, धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे, माहिती आहे की मॅच फिनिश. या सामना जिंकलाय जय हनुमान सारंगाव टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गुरुदत्त मानकोली. मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हेरो. आपल्या टीमला आवश्यकता होती धाबांची आणि ज्या धाबा ज्याच्या बॅटमधून आल्या, वैयक्तिक ठोकल्या गेल्या 27 धाबा. नाव आहे लहू. लहू, आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या. तर टीम मानखोलीची कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर सामना बी ठरला आहे आजच्या या नाईटचा पहिला सामना. निश्चित नो डाऊट लहू इज द ग्रेट. लहू दादा आपण लगेच यायचं आहे. व्यासपीठावर निश्चित आमचे प्रेमदादा प्रेम पाटील साहेब हे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आणि आमचे गुरुवर्य आमचे सुरेश बाबा यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. मित्रांनो, या खास 40+